कलम 32 भाग 3 ने प्रदान केलेले हक्क बजावण्याकरता उपाय. कलम 32 मध्ये पुढील 4 तरतुदी आहेत. पहिली, भाग 3 ने प्रदान केलेले हक्क बजावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे विनंती अर्ज करण्याच्या हक्काची हमी देण्यात आली आहे. दुसरी, भाग 3 ने प्रदान केलेले हक्क बजावण्यासाठी म्हणजेच त्यांचे उल्लंघन झाल्यास नागरिकांना ते पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी योग्य निर्देश, डायरेक्शन्स किंवा आदेश, ऑर्डर्स किंवा प्राधिलेख, राईट्स काढण्याचा सर्वोच्च न्यायालयास अधिकार असेल. प्राधिलेखांमध्ये हेबियस कॉर्पस, ॲडमस, प्रोहिबिशन, सर्शिओराय व वारंटो यासारख्या प्राधिलेखांचा समावेश असेल. तिसरी, सर्वोच्च न्यायालयाला प्रदान करण्यात आलेले वरील अधिकार अन्य कोणत्याही न्यायालयाला वापरण्याचा अधिकार संसद कायद्याने प्रदान करू शकते. येथे अन्य कोणत्याही न्यायालयांमध्ये उच्च न्यायालयांचा समावेश होत नाही, कारण कलम 226 अंतर्गत त्यांना हे अधिकार घटनेनेच प्रदान केलेले आहेत. चौथी, घटनेने अन्य तरतुदी केलेली असेल तेवढी वगळता कलम 32 अंतर्गत प्रदान करण्यात आलेले हक्क स्थगित केले जाणार नाही. उदाहरण, कलम 359 अन्वये राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान राष्ट्रपती मूलभूत हक्क बजावण्यासाठी न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क स्थगित करू शकतात. वरील तरतुदींवरून स्पष्ट होते की घटनेने सर्वोच्च न्यायालयाला नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा संरक्षक व हमीदार बनविले आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला प्रारंभिक तसेच व्यापक अधिकार देण्यात आले आहेत. प्रारंभिक, कारण हक्काचे उल्लंघन झालेला व्यक्ती थेट सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊ शकतो, त्याला अपिलाच्या मार्गाने जाण्याची गरज नसते. व्यापक, कारण सर्वोच्च न्यायालयाला केवळ निर्देश व आदेशच नव्हे तर प्राधिलेखही काढण्याचा अधिकार आहे. मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीबाबत सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र प्रारंभिक आहे, मात्र असमावेशक नाही. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र उच्च न्यायालयास कलम 226 अंतर्गत प्राप्त अधिकारक्षेत्राबरोबर समवर्ती आहे. कलम 226 अन्वये उच्च न्यायालयांनाही मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश, आदेश व सर्व प्रकारचे प्राधिलेख काढण्याचा प्रारंभिक अधिकार प्रदान करण्यात आला आहे. यावरून स्पष्ट होते की एखाद्या नागरिकाच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास तो त्यांच्या पुनर्वृत्तीसाठी प्रत्यक्षपणे सर्वोच्च न्यायालयाकडे किंवा उच्च न्यायालयाकडे दाद मागू शकतो. कलम 32 चे महत्त्व व संबंधित मुद्दे. कलम 32 चा उद्देश मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी हमीयुक्त, प्रभावी, जलदीने, कमी खर्चात व संक्षिप्त उपाययोजना उपलब्ध करून देणे हा आहे. मात्र कलम 32 अन्वये केवळ भाग 3 मधील मूलभूत हक्कच न्यायप्रविष्ट आहेत. घटनेतील गैरमूलभूत हक्क, वैधानिक हक्क, प्रथाजन्य हक्क इत्यादींना संरक्षण कलम 32 अंतर्गत प्राप्त नाही. तसेच कलम 32 अंतर्गत प्राप्त हक्क बजावण्यासाठी आधी मूलभूत हक्कांचे उल्लंघन झालेले असणे ही एक पूर्वअट आहे. दुसऱ्या भाषेत, सर्वोच्च न्यायालय मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाचा समावेश नसलेल्या प्रश्नांच्या निवाड्यासाठी कलम 32 चा वापर करू शकत नाही. तसेच एखाद्या कार्यकारी किंवा कायदेकारी कृतीची घटनात्मकता तपासण्यासाठी कलम 32 चा वापर तेव्हाच करता येईल जेव्हा अशी कृती मूलभूत हक्कांमध्ये अट घडवून आणण्यासाठी शक्यता असेल. कलम 32 ने प्रदान केलेला हक्क उल्लंघन झालेल्या मूलभूत हक्कांच्या पुनर्वृत्तीसाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा हाच एक मूलभूत हक्क आहे. त्यामुळे हक्क पुनर्वृत्तीसाठी दुसरी एखादी पर्यायी उपाययोजना उपलब्ध असली तरी ती कलम 32 अंतर्गत प्राप्त हक्काच्या आड येणार नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिलेला आहे की जर हक्क उल्लंघन झालेल्या व्यक्तीस कलम 226 अंतर्गत दिलासा, रिलीफ उपलब्ध असेल तर त्याने प्रथम उच्च न्यायालयात दाद मागावी. प्राधिलेख व त्याचे प्रकार. राईट्स अँड इट्स टाइप्स. प्राधिलेख व त्याचे प्रकार. राईट्स अँड इट्स टाइप्स. मूलभूत हक्क बजावण्यासाठी सर्वोच्च न्यायालय कलम 32 अंतर्गत तर उच्च न्यायालय कलम 226 अंतर्गत प्राधिलेख काढू शकते. 1950 पूर्वी केवळ कलकत्ता, बॉम्बे व मद्रास उच्च न्यायालयांना प्राधिलेख काढण्याचा अधिकार होता. अशा प्राधिलेखांमध्ये हॅबियस कॉर्पस, मॅडमस, प्रोहिबिशन, सर्शिओराय आणि वारंटो यांचा समावेश होतो. देहोपस्थिती. हॅबियस कॉर्पस. हॅबियस कॉर्पस ही लॅटिन भाषेतील संज्ञा असून याचा शब्दशः अर्थ
सहदेय उपस्थिती राहणे असा होतो. हा प्राधिलेख बेकायदेशीर अटकेपासून वैयक्तिक स्वातंत्र्य संरक्षित करण्यासाठी वापरला जातो. अर्थ: एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस बेकायदेशीरपणे अटक केल्यास न्यायालय हा प्राधिलेख काढून अटक करणाऱ्या व्यक्तीला आदेश देते की अटक केलेल्या व्यक्तीला न्यायालयासमोर उपस्थित करण्यात यावे. अटक बेकायदेशीर असल्याचे सिद्ध झाल्यास न्यायालय त्या व्यक्तीस मुक्त करेल. उदाहरण: पोलीस अधिकाऱ्याने जर एखाद्याला अटक केली असेल आणि जर त्यास 24 तासाच्या आत न्यायालयासमोर हजर केले नसेल तर हा अर्ज करता येऊ शकतो. असा अर्ज त्या व्यक्तीला किंवा तिच्या नातेवाईक मित्रांनाही करता येऊ शकतो. न्यायालय हा प्राधिलेख सार्वजनिक प्राधिकारी तसेच खाजगी व्यक्तींच्या विरुद्ध काढू शकते. मात्र न्यायालय हा प्राधिलेख पुढील बाबतीत काढू शकत नाही. पहिली, अटक कायदेशीर असल्यास. दुसरी, अटक कायदेमंडळ किंवा न्यायालयाच्या अवमानाशी संबंधित असेल तर. तिसरी, सक्षम न्यायालयाने अटक केली असेल तर. आणि चौथी, अटक न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर असेल तर. परमादेश किंवा महादेश. मॅडमस या लॅटिन भाषेतील शब्दाचा शब्दशः अर्थ आम्ही आज्ञा देतो की एक कमांड असा होतो. मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणाऱ्याला काही कृती करण्यासाठी न्यायालयामार्फत हा आदेश दिला जातो. अर्थ: एखादा सार्वजनिक अधिकारी आपले सरकारी कर्तव्य पार पाडण्यास अपयशी ठरल्याने किंवा त्याने ते कर्तव्य पार पाडण्यास नकार दिल्याने एखाद्या व्यक्तीचे किंवा व्यक्तिगटाचे मूलभूत हक्क डावलले गेले असतील तर तो व्यक्ती किंवा व्यक्तिगट न्यायालयाकडे परमादेश रिट अर्ज करू शकतो. न्यायालय संबंधित अधिकाऱ्याला त्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी आदेश देईल. हा प्राधिलेख कोणत्याही सार्वजनिक संस्था, महामंडळ, कनिष्ठ न्यायालय, न्यायाधिकरण, सरकार यांच्या विरुद्ध काढता येतो. मात्र हा प्राधिलेख पुढील बाबतीत काढता येत नाही. पहिली, खाजगी व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध. दुसरी, संबंधित अधिकाऱ्यांचे कर्तव्य स्वेच्छाधीन झाल्यास. राष्ट्रपती किंवा राज्यपालांच्या विरुद्ध. चौथी, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या विरुद्ध इत्यादी. प्रतिषेध. प्रोहिबिशन. प्रोहिबिशन या शब्दाचा शब्दशः अर्थ प्रतिबंध करणे, टू फॉरफिट असा होतो. हा प्रतिलेख वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाविरुद्ध किंवा न्यायाधिकरणाविरुद्ध त्यांना त्यांच्या अधिकारक्षेत्राचे उल्लंघन करण्यापासून प्रतिबंधित करण्यासाठी काढू शकते. सर्वसाधारणपणे कनिष्ठ न्यायालयांनी त्यांच्या अधिकारक्षेत्राच्या मर्यादेतच राहून कार्य करावे हे साध्य करण्यासाठी या प्राधिलेखाचा वापर केला जातो. हा प्राधिलेख केवळ न्यायिक किंवा समन्यायिक प्राधिकाऱ्यांच्या विरुद्धच काढता येतो. तो प्रशासकीय प्राधिकारी, कायदेमंडळ आणि खाजगी संस्था किंवा व्यक्ती याविरुद्ध काढता येत नाही. अशा रीतीने परमादेश कृती करण्याचा ॲक्टिव्हिटी आदेश देते तर प्रतिषेध कृती न करण्याचा इनॲक्टिव्हिटी आदेश देते. प्राकर्षण किंवा उत्प्रेक्षण. सर्चिरोराय या लॅटिन संज्ञेचा शब्दशः अर्थ असे प्रमाणित करण्यात येते की टू बी सर्टिफाईड असा होतो. या प्राधिलेख कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरणाविरुद्ध काढला जातो. कनिष्ठ न्यायालयाकडे किंवा न्यायाधिकरणाकडे प्रलंबित असलेला खटला काढून घेणे किंवा त्यांनी दिलेला निकाल बाद ठरवणे हा त्यामागील उद्देश असतो. कनिष्ठ न्यायालयाने अधिकारक्षेत्राचे उल्लंघन केल्यास, नैसर्गिक न्यायतत्त्वांची उपेक्षा केल्यास किंवा कायद्याची चूक केल्यास वरिष्ठ न्यायालय हा प्राधिलेख काढू शकते. अशा रीतीने प्रतिषेध प्राधिलेख केवळ प्रतिबंधात्मक प्रिव्हेंटिव्ह स्वरूपाचा आहे तर उत्प्रेक्षण प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक क्युरेटिव्ह स्वरूपाचाही आहे. प्रतिषेध हा प्राधिलेख दाव्याच्या सुरुवातीला तर उत्प्रेक्षण या प्राधिलेखाचा वापर कनिष्ठ न्यायालयाने दाव्याचा निर्णय दिलेला असतो तेव्हा म्हणजेच दाव्याच्या अंतिम टप्प्यात करण्यात येतो. पूर्वी उत्प्रेक्षण प्राधिलेख केवळ न्यायिक व समन्यायिक प्राधिकाऱ्यांच्या विरुद्धच काढता येत असे.
मात्र 1991 मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार तो प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरुद्धही काढता येत असतो. मात्र तो कायदेमंडळ आणि खाजगी व्यक्तींच्या विरुद्ध काढता येत नाही. अधिकारपृच्छा को वॉरंटो या संज्ञेचा शब्दशः अर्थ कोणत्या अधिकाऱ्याने, बाय व्हॉट ऑथॉरिटी असा होतो. न्यायालय एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध हा प्राधिलेख काढून त्याला सदर सार्वजनिक अधिकार पदावर राहण्याचा आपणास कोणता अधिकार आहे अशी विचारणा करू शकते. एखाद्या व्यक्तीला एखादे सार्वजनिक अधिकारपद बेकायदेशीरपणे धारण करण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी या प्राधिलेखाचा वापर केला जातो. कोणताही नागरिक अशा प्रकारचे आव्हान एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला देऊ शकते. हा प्राधिलेख घटनेने किंवा कायद्याने स्थापन केलेल्या कायमस्वरूपी स्वरूपाच्या सार्वजनिक कार्यालयाच्या बाबतीतच काढता येऊ शकते. मात्र मंत्रिपद किंवा खाजगी कार्यालयाच्या बाबतीत काढता येऊ शकत नाही. कलम 33 सेनेच्या मूलभूत हक्कांमध्ये फेरबदल करण्याचा संसदेचा अधिकार. घटनेने भाग 3 द्वारे नागरिकांना बहाल केलेले मूलभूत हक्क सेनेला लागू करताना त्यामध्ये आवश्यक ते फेरबदल करण्याचा अधिकार संसदेला कायद्याद्वारे प्रदान करण्यात आला आहे. संसदेला असा फेरबदल पुढील व्यक्तींच्या मूलभूत हक्कांमध्ये करता येईल. पहिली, सशस्त्र सेनेचे सदस्य. दुसरे, सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असल्यास दलांचे सदस्य, उदाहरण पोलीस दल. तिसरं, शासनाने गुप्तवार्ता किंवा प्रतिगुप्तवार्ता यासाठी स्थापन केलेल्या ब्युरो किंवा इतर संस्थेचे सदस्य. चौथं, वरील दल, ब्युरो, संस्थेच्या कामासाठी उभारलेल्या दूरसंचार यंत्रणेमध्ये कार्य करणाऱ्या व्यक्ती. वरील व्यक्तींच्या कर्तव्यांचे योग्य प्रकारे पालन व्हावे व त्यांच्यामध्ये शिस्त राखली जावी यासाठी त्यांचे मूलभूत हक्क ठराविक प्रमाणात निर्बंधित किंवा निराकृत करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आहे. त्यानुसार संसदेने पुढील कायदे केलेले आहेत. आर्मी ॲक्ट 1950, नेव्ही ॲक्ट 1950, एअरफोर्स ॲक्ट 1950, पोलीस दल हक्कांवर निर्बंध कायदा 1966 इत्यादी. या कायद्याद्वारे या सेनांमधील व्यक्तींच्या पुढील हक्कांवर बंधने घालण्यात आलेली आहेत. भाषण स्वातंत्र्य, संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य, कामगार संघटना किंवा राजकीय पक्षाचा सदस्य होण्याचे स्वातंत्र्य, सार्वजनिक सभांना हजर राहण्याचे स्वातंत्र्य इत्यादी. कलम 33 अंतर्गत संसदेने केलेल्या कायद्याद्वारे मूलभूत हक्कांच्या बजावणीसाठी सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या प्राधिलेख अधिकार क्षेत्रातून कोर्ट मार्शलला लष्करी कायद्यान्वये स्थापन केलेले न्यायाधिकरण वगळता येऊ शकते. कलम 34 लष्करी कायदा अंमलात असताना मूलभूत हक्कांवर निर्बंध. कलम 34 मध्ये भारताच्या राज्यक्षेत्रात एखाद्या भागात लष्करी कायदा अंमलात असताना मूलभूत हक्कांवर निर्बंध आणण्याबद्दल तरतूद आहे. त्याद्वारे लष्करी कायदा अंमलात असलेल्या प्रदेशात सुव्यवस्था राखण्याच्या कामात कोणत्याही सरकारी किंवा इतर व्यक्तीने केलेल्या कोणत्याही कृतीबद्दल संसद कायद्याद्वारे तिचे हानीरक्षण किंवा बचाव करू शकेल. अशा हानीरक्षित कृतीला मूलभूत हक्कांचे उल्लंघन केलेल्या कारणावरून कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येऊ शकत नाही. तसेच संसद अशा प्रदेशात लष्करी कायद्याखाली दिलेला शिक्षादेश केलेली शिक्षा, जप्ती किंवा अन्य कृती विधिग्राह्य असल्याचे घोषित करू शकते. कलम 35 मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीकरता कायदे. कलम 35 मध्ये उल्लेखलेल्या काही मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी कायदे करण्याचा अधिकार केवळ संसदेला असेल, राज्य विधिमंडळालाही नसेल, अशी तरतूद करण्यात आलेली आहे. अशा कायद्यांना संपूर्ण देशात समरूपता प्राप्त व्हावी हा त्यामागील उद्देश आहे. त्याबाबत कलम 35 मध्ये पुढील तरतुदी आहेत. पहिली, पुढील बाबतीत केवळ संसदेला कायदे करण्याचा अधिकार असेल, राज्य विधानमंडळाला नसेल.
कलम 16 सबकलम 3 नुसार एखाद्या राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील काही सरकारी नोकऱ्यांसाठी त्या राज्याचा किंवा केंद्रशासित प्रदेशाचा निवासी असल्याची आवश्यकता बंधनकारक करणारा कायदा. कलम 32 सबकलम 3 नुसार मूलभूत हक्क बजावण्यासाठी निर्देश, आदेश व प्राधिलेख काढण्याचा सर्वोच्च व उच्च न्यायालयांचा अधिकार इतरही न्यायालयांना प्रदान करण्यासाठी कायदा. कलम 33 नुसार सेनेच्या मूलभूत हक्कांमध्ये फेरबदल करण्यासाठी कायदा. कलम 34 नुसार कोणत्याही प्रदेशात लष्करी कायदा लागू असताना सरकारी किंवा अन्य व्यक्तींच्या कृतींचे हानी रक्षण करण्यासाठीचा कायदा. भाग 3 खाली जी कृत्ये अपराध म्हणून घोषित केलेली आहेत त्याबद्दल शिक्षा विहित करण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार केवळ संसदेला असेल, राज्य विधानमंडळालाही नसेल. उदाहरण अस्पृश्यता कलम 17, माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी कलम 23. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे. राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे. प्रस्तावना. घटनेत केवळ मूलभूत हक्क दिल्याने जनतेचे जीवन सुखी व संपन्न होत नाही. व्यक्तीचे कल्याण व देशाची प्रगती होण्यासाठी सरकारने कल्याणकारी योजना व धोरणे आखणे गरजेचे असते. त्यासाठीच घटनाकर्त्यांनी राज्य धोरणांच्या मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश घटनेमध्ये केला. ही मार्गदर्शक तत्त्वे घटनेच्या भाग 4 कलम 36 ते 51 मध्ये देण्यात आली आहेत. अर्थात त्यापैकी 38 ते 51 या कलमांमध्येच मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश आहे. मार्गदर्शक तत्त्वांचा इतिहास. मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे यांना सारखाच इतिहास आहे. 1928च्या नेहरू अहवालामध्ये भारतासाठी स्वराज्य घटनेची तरतूद होती. त्यामध्ये काही मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आले होते. उदाहरण प्राथमिक शिक्षणाचा हक्क. 1945च्या तेज बहादूर सप्रू समितीच्या अहवालामध्ये मूलभूत हक्कांचे 2 स्पष्ट गटात विभाजन करण्यात आले, न्यायप्रविष्ट आणि गैरन्यायप्रविष्ट. सर पी एन राव यांनीही असा सल्ला दिला की वैयक्तिक हक्क 2 गटात विभागण्यात यावे, जे न्यायालयाद्वारे बजावता येतील आणि जे न्यायप्रविष्ट नसतील. त्यांच्या मते न्यायप्रविष्ट नसलेले हक्क हे राज्यसंस्थेसाठी नैतिक तत्त्वे म्हणून कार्य करतील. त्यांचा सल्ला मसुदा समितीने स्वीकारला. त्यामुळे भारताच्या घटनेत भाग 3 मध्ये न्यायप्रविष्ट मूलभूत हक्क तर भाग 4 मध्ये गैरन्यायप्रविष्ट मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट करण्यात आली. घटनाकर्त्यांनी ही मार्गदर्शक तत्त्वे 1937च्या आयरिश घटनेवरून स्वीकारली आहे. आयरिश घटनेत ती स्पॅनिश घटनेवरून घेण्यात आली होती. मार्गदर्शक तत्त्वांची वैशिष्ट्ये. फीचर्स. पहिलं, अर्थ. राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे ही घटनाकर्त्यांनी राज्यसंस्थेस मार्गदर्शन करणारी तत्त्वे म्हणून निर्माण केली आहेत. म्हणजेच देशात स्थापन होणाऱ्या सरकारांनी आपल्या कायदेविषयक, कार्यकारी व प्रशासकीय कामांमध्ये या तत्त्वांचे अनुसरण करावे अशी अपेक्षा घटनेत करण्यात आली आहे. कलम 36 नुसार राज्यसंस्था या शब्दाचा अर्थ भाग 3 मध्ये दिल्याप्रमाणेच आहे. म्हणजेच त्यामध्ये केंद्र व राज्य सरकारांची कायदे मंडळे व कार्यकारी मंडळे, सर्व स्थानिक प्राधिकारी आणि देशातील इतर सर्व सार्वजनिक प्राधिकाऱ्यांचा समावेश होतो. सेकंड, मार्गदर्शक तत्त्वे 1935च्या कायद्यातील सूचनांची साधने याप्रमाणेच आहेत. 1935च्या कायद्यात या सूचना ब्रिटिश सरकारने भारतातील गव्हर्नर जनरल आणि प्रांतिक गव्हर्नरांनी पालन करण्यासाठी देण्यात आल्या होत्या. मात्र त्या सूचना होत्या, तर भारताच्या घटनेत ती मार्गदर्शक तत्त्वे आहेत. तिसरं, ही मार्गदर्शक तत्त्वे देशात आर्थिक व सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये आधुनिक लोकशाही राज्यसंस्थेसाठी अत्यंत व्यापक असा आर्थिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्यक्रम देण्यात आला आहे. त्यांचे उद्दिष्ट प्रस्तावनेव्यतिरिक्त न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुतेचे उदात्त आदर्श साध्य करणे हे आहे. ही तत्त्वे पोलीस राज्य, पोलीस स्टेटच्या जागी कल्याणकारी राज्य, वेलफेअर स्टेटच्या संकल्पनेला
मूर्त रूप देण्याचा प्रयत्न करतात. चौथं, मार्गदर्शक तत्त्वे ही न्यायप्रविष्ट नाहीत, म्हणजेच त्यांच्या उल्लंघनाविरुद्ध न्यायालयात दाद मागता येत नाही. त्यामुळे केंद्र, राज्य किंवा स्थानिक सरकारांना त्यांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयाच्या साहाय्याने भाग पाडता येत नाही. तरीसुद्धा घटनेच्या कलम 37 सांगण्यात आले आहे की ही तत्त्वे देशाच्या प्रशासनात अत्यंत मूलभूत आहेत आणि राज्यसंस्थेने त्यांचा अवलंब धोरणनिर्मितीमध्ये करणे हे त्याचे कर्तव्य आहे. 5. मार्गदर्शक तत्त्वे न्यायप्रविष्ट नसेल तरी न्यायालयांना एखाद्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी त्यांची मदत होते. कलम 36 व्याख्या. या कलमानुसार राज्यसंस्था या शब्दोल्लेखाची व्याख्या भाग 3 मधील कलम 12 मध्ये दिलेल्या व्याख्येप्रमाणेच असेल. कलम 37 या भागात असलेली तत्त्वे लागू करणे. या कलमानुसार भाग 4 मधील मार्गदर्शक तत्त्वे कोणत्याही न्यायालयाकरवी न्यायप्रविष्ट नसतील, पण तरीसुद्धा ही तत्त्वे देशाच्या शासन व्यवहाराच्या दृष्टीने मूलभूत आहेत आणि कायदे करताना ही तत्त्वे लागू करणे हे राज्यसंस्थेचे कर्तव्य असेल. मार्गदर्शक तत्त्वे. घटनेमध्ये मार्गदर्शक तत्त्वांचे वर्गीकरण करण्यात आलेले नाही, मात्र त्यांच्या अभ्यासावरून त्यांचे वर्गीकरण 4 भागात केले जाते: सामाजिक, आर्थिक, राजकीय व आंतरराष्ट्रीय. मात्र घटनेतील क्रमानुसार राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत. कलम 38. राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे. फर्स्ट, राज्य त्यास शक्य तितक्या प्रभावीपणे सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाद्वारे राष्ट्रीय जीवनाच्या सर्व घटनांमध्ये प्रेरणा निर्माण करील अशी समाजव्यवस्था प्रस्थापित करून व तिचे जतन करून लोककल्याणाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील. दुसरी, राज्य ही उत्पन्नाची विषमता किंवा पातळीवर आणण्याचा आटोकाट प्रयत्न करील आणि दर्जा, सुविधा व संधी यांच्या बाबतीत असलेली विषमता नाहीशी करण्यासाठी प्रयत्नशील राहील. कलम 39. राज्याने अनुसरावयाच्या धोरणाची विशिष्ट तत्त्वे. राज्य हे विशेषतः पुढील गोष्टी साध्य करण्याच्या दिशेने आपले धोरण आखेल. स्त्री व पुरुष नागरिकांना उपजीविकेचे पुरेसे साधन मिळवण्याचा हक्क सारखाच असावा. समाजाच्या भौतिक साधनसंपत्तीची मालकी व नियंत्रण यांची विभागणी सामूहिक हिताला सर्वाधिक उपकारक होईल अशा रीतीने व्हावी. आर्थिक व्यवस्थेच्या राबवणुकीमुळे सामूहिक हितास बाधक होईल अशा प्रकारे संपत्ती, उत्पादन साधने यांचे केंद्रीकरण होऊ नये. पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन मिळावे. स्त्री व पुरुष कामगारांचे आरोग्य व ताकद आणि बालकांचे कोवळे वय यांचा दुरुपयोग करून घेण्यात येऊ नये आणि नागरिकांना आर्थिक गरजेपोटी त्यांचे वय किंवा ताकद यास न पेलणाऱ्या व्यवसायात शिरणे भाग पाडू नये. बालकांना निरामय पद्धतीने आणि मुक्त व प्रतिष्ठापूर्ण वातावरणात आपला विकास करण्याची संधी व सुविधा दिल्या जाव्यात आणि बालके व युवक यांना शोषणापासून आणि नैतिक व भौतिक उपेक्षेपासून संरक्षण दिले जावे. कलम 39A. समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य. राज्य ही न्यायिक व्यवस्था चालविताना समान संधीच्या तत्त्वावर न्यायास प्रोत्साहन मिळेल याची निश्चिती करील आणि विशेषतः आर्थिक किंवा अन्य निसमर्थांमुळे कोणत्याही नागरिकाला न्याय मिळण्याची संधी नाकारली जाऊ नये म्हणून मोफत कायदेविषयक सहाय्य उपलब्ध करून देईल. कलम 40. ग्रामपंचायतीचे संघटन. राज्य हे ग्रामपंचायतीचे संघटित करण्यासाठी उपाययोजना करील व त्यांना स्वशासनाचे घटक म्हणून कार्य करण्यास समर्थ करण्यासाठी आवश्यक ते अधिकार व प्राधिकार बहाल करील. कलम 41. कामाचा, शिक्षणाचा व विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्याचा अधिकार. राज्य हे आपल्या आर्थिक क्षमतेच्या मर्यादेत राहून कामाचा, शिक्षणाचा आणि बेकारी, वार्धक्य, आजार व विकलांगतेच्या स्थितीत सार्वजनिक सहाय्य हक्क उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी तरतूद करील. कलम 42. कामाची न्याय्य व मानवीय स्थिती व प्रसूती सहाय्य यासाठी तरतूद.
राज्य हे कामाची न्याय्य व मानवीय स्थिती निर्माण करण्यासाठी व प्रसूतीविषयक सहाय्यासाठी तरतूद करील. कलम 43 कामगारांना निर्वाह वेतन इत्यादी. राज्य यथायोग्य मार्गाने सर्व कामगारांना काम, निर्वाह वेतन, समुचित जीवनमान आणि विरंगुळा व सामाजिक व सांस्कृतिक संधीचा पूर्ण उपयोग यांची शाश्वती देणारी कामाची परिस्थिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि विशेषतः ग्रामीण क्षेत्रांमध्ये वैयक्तिक किंवा सहकारी तत्त्वावर कुटीर उद्योगांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील. कलम 43A उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. राज्य कोणत्याही उद्योगात गुंतलेले उपक्रम किंवा आस्थापना किंवा संघटना यांच्या व्यवस्थापनेमध्ये कामगारांना सहभागी होता यावे यासाठी यथायोग्य कायद्याने किंवा अन्य मार्गाने उपाययोजना करेल. कलम 43B सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन. राज्य सहकारी सोसायट्यांची स्वैच्छिक निर्मिती, स्वायत्त कार्यपद्धती, लोकशाही नियंत्रण आणि व्यावसायिक व्यवस्थापन यास प्रोत्साहनासाठी प्रयत्नशील राहील. हे मार्गदर्शक तत्त्व 97वा घटना दुरुस्ती कायदा 2011 अन्वये समाविष्ट करण्यात आहे. कलम 44 नागरिकांना एकरूप नागरी संहिता. नागरिकांना भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र एकरूपी नागरी संहिता लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. कलम 45 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद. राज्य ही बालकाचे वय 6 वर्षांचे होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करील. कलम 46 अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन. राज्य जनतेतील दुर्बल घटक आणि विशेषतः अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपूर्वक करेल आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे रक्षण करेल. कलम 47 पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य. आपल्या जनतेचे पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे या गोष्टी राज्य आपल्या प्राथमिक कर्तव्यांपैकी असल्याचे मानेल आणि विशेषतः मादक पेये व आरोग्यास अपायकारक अशी अंमली द्रव्ये आणि औषधीय प्रयोजनाखेरीज सेवन करण्यावर बंदी आणण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. कलम 48 कृषी व पशुसंवर्धन यांचे संघटन. कृषी व पशुसंवर्धन यांचे आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने संघटन करण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील आणि विशेषतः गायी व वासरे आणि इतर दुभती व ओळकामाची जनावरे यांच्या जातींचे जतन व सुधारणा करणे आणि त्यांच्या कत्तलीस मनाई करणे याकरता उपाययोजना करेल. कलम 48A पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आणि वने व वन्यजीवांचे रक्षण करणे. राज्य हे देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आणि वने व वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील राहील. कलम 49 राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके व स्थाने व वस्तू यांचे संरक्षण. संसदीय कायद्याद्वारे किंवा त्याखाली राष्ट्रीय महत्त्वाचे म्हणून घोषित झालेले कलात्मक किंवा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे प्रत्येक स्मारक किंवा स्थान किंवा वस्तू यांचे यथास्थिती लूट, विद्रूपण, नाश, स्थानांतरण, विल्हेवाट किंवा निर्नायत यापासून संरक्षण करणे ही राज्याची जबाबदारी असेल. कलम 50 न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे. राज्याच्या लोकसेवांमध्ये न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवण्याकरता राज्य उपाययोजना करेल. कलम 51 आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन. राज्य हे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करण्यासाठी राष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्ण संबंध राखण्यासाठी संघटित जनसमाजांच्या आपसातील व्यवहारांमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा व तहांची बंधने याप्रती आदरभावना जोपासण्यासाठी आंतरराष्ट्रीय तंटे लवादाद्वारे सोडविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील राहील.